हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. अहो, आपला वय होत जाते तसं आपल्याला वाटते आपण करणे एवढं तरी कायम राहावं. म्हणजे बेड रिडन नको, किंवा दुसऱ्यांना आपली सेवा करायची वेळ यायला नको. माझं मी कुठेही जाऊ शकतो, माझं मी हवं ते चहा कॉफी काही करून घेऊ शकते, एवढे तरी माझं मी स्ट्रॉंग एबल राहायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटते. आणि म्हातारपणी सारखं डॉक्टरांकडे जायची वेळ येऊ नये आणि आपलं आरोग्य चांगलं असावं, तर मी आज आपल्याला काही टिप्स देणार आहे. 7 टिप्स देणार आहे. त्या टिप्स आपण फॉलो केल्या तर आपल्याला सहसा डॉक्टरांकडे जायची वेळ येणार नाही. आपली तब्येत छान राहते. आणि ह्या टिप्स मी फॉलो करते आणि माझी तब्येत चांगली आहे म्हणून मी आपल्याला सांगते. त्यामुळे पहिली गोष्ट, आपण आपल्यावर प्रेम करा, स्वतःवर प्रेम करा. म्हणजे मला माझी तब्येत चांगली ठेवायची आहे, मला इंडिपेंडेंट राहणे एवढी माझी तब्येत राहायला पाहिजे. ते पहिली गोष्ट आहे का नाही? आपल्याला काय खावं, किती खावं, कधी खावं हे कळायला पाहिजे. कन्नडमध्ये ते एक म्हण आहे बघा, ऊट बल्लवनिगे रोगविल्ल म्हणून. म्हणजे ज्याला काय जेवायचं, कधी जेवायचं हे कळते, तो कधीच आजारी पडत नाही, त्याला कुठलाच रोग येत नाही. आता म्हणजे काय, कमी खायचं का? नाही. आपले गरजे एवढं खायचं. आता आपली गरज काय आहे, किती आपलं खायला पाहिजे हे बघा. आपलं शरीर हे निसर्गाशी जोडलेलं आहे. निसर्गात किती पाणी आहे? 73%. आपल्या अंगात पण 73% पाणी आहे. त्यामुळे आपण पाण्यासाठी पण जागा ठेवायला पाहिजे. मग अगदी पोटभर गच्च जेवायचं का नाही. जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा जेव्हा तुमची भूक पूर्ण थंड होईपर्यंत जेवा, हरकत नाही. पण नुसतं आवडलं म्हणून खाल्लं असं करायचं नाही. म्हणजे भूक लागली ते जेवायचं. म्हणजे तुम्ही म्हणाल बाकी वेळेला जेवायचं नाही का हो मॅडम? आपण सकाळी नाश्ता करतो, दुपारी 1 वाजलं की जेवतो, जेवायचं नाही का? ओके, दुपारी आज मला 1 वाजला तरी भूक लागलेली नाही जास्त, मग मी किती खाणार? 2-3 घासच खाणार, जास्त जेवणार नाही. आणि सकाळचा नाश्ता मात्र प्रत्येकानं करायला पाहिजे का? म्हणजे रात्रभर आपण उपाशी असतो म्हणून तर फास्ट ब्रेक करते. त्यामुळे सकाळी आपण पोट भरीचं तर काहीही चालेल, नाश्ता हे करायला पाहिजे. आणि पाणी किती प्यायचं? पाणी तुम्हाला तहान लागल्या वेळेला पाणी प्या. आणि हे प्रत्येकाचं सारखं असते असं नाही, प्रत्येक काळात सारखं असते असं नाही. आता उन्हाळा चालू झाले, उन्हाळ्यात आपण जास्त पाणी पितो. आणि पाणी कसं प्यायचं? काही लोक आली की असं गटागटा पाणी प्यायचं का? नाही. पाण्याचा ग्लास घ्या, हे बघा, पाण्याचा ग्लास घ्यायचा असा आणि असं थंडपणानं पाणी प्यायचं. नाही ते घेतला आणि गटागटा बाटली तोंडाला लावली आणि पितात, आपण बघितलं असेल. नाही, असं कधी करायचं नाही. पाणी आपल्याला हवं एवढं प्यायचं. पाण्याचं प्रमाण जास्त पाहिजे.
आणि आपल्याला तहान लागली की पाणी प्या, अमुक वेळेला पाणी प्या असं नाही. तहान लागली की पाणी प्या, तुम्हाला सोचते तसं पाणी पीत जावा. आणि हे बघा, आपण नेचर फॉलो करायला पाहिजे. आता प्राणी पक्षी वगैरे बघितलेत का तुम्ही? पक्षी संध्याकाळ झाली की कशी घराकडे सगळे येतात घरटेकडे, सकाळी उजाडला की परत अन्नाच्या शोधात जातात. आपण पण शक्यतो हे पाळायचं आहे. म्हणजे आपलं बॉडी क्लॉक असते दिवसा. नाही ते काही लोकांचं रात्रभर बसून काम करतात, दिवसभर झोपतात. नाही, दिवस काम करायचा, रात्री उशिरात उशिरा म्हटला तरी 10ला झोपायला पाहिजे आणि सकाळी तुमची झोप पूर्ण झाल्यावर उठायला पाहिजे. रात्री लवकर जेवायला पाहिजे, 6-7ला जेवायचं, म्हणजे जेवणानंतर एक 2-3 तास उठतात. आता एखाद्या लोकांचं असेल, त्यांची नाईट ड्युटी आहे, तिथे नाईलाज आहे. पण अदरवाईज काही लोकांना सवय असते दिवसा झोपायचं, रात्री जागायचं. नाही, असं करायचं नाही. आणि रात्री लवकर जेवायचं आणि जेवण झाल्यावर 2-3 तासाचे मध्ये कालावधी जायला पाहिजे आपण झोपायला. आणि हे बघा, दिवसासुद्धा आपलं वय होत जाते तसं रेस्ट महत्वाचं आहे. आता ज्यांना गरज आहे, तुम्हाला दुपारी जरा वेळ आडव्या असं वाटते, ते आडवा. इट इज अकॉर्डिंग टू युअर एज. तुम्ही काय काम करता का? म्हणजे आपलं शरीर म्हणजे काही मशीन नाही आहे, त्याला रेस्ट लागते. त्यामुळे तुमचं काम काय आहे त्याचे प्रमाणे आपल्याला रेस्टची पण गरज आहे. पण रात्रीचे वेळी मात्र शांतपणे झोपायला पाहिजे. उशिरात उशिरा म्हटल्यासारखं मी 10ला तरी आपण झोपायला पाहिजे. मग सकाळी जाग आल्यावर 5चे नंतर कधी उठा. आणि उठल्यावर काय करायचं, आपलं नेहमीचं सगळं आवरल्यावर आधी पाणी प्या. काही लोकांना सवय असते उठलं की चहा कॉफी. नाही, उठला की आधी पाणी प्या. कोमट पाणी होते, कोमट पाणी घ्या, लिंबू पाणी घ्या, काही पाणी प्या. आणि नंतर थोड्या वेळानं तुम्ही चहा कॉफी घेतात घेऊ शकता. आता चहा कॉफी काही लोक विचारतात, हे पण आपण सिनियर सिटीजन्स आहे, किती घ्यावं? हो, त्याला प्रमाण पाहिजेच की. दिवसाला 2 वेळा 3 वेळा ठीक आहे. दिवसभर तुम्ही चहा कॉफीतच असलात की तुमचे मग काही अन्न खायला, जेवण खायला पोटात भूक राहणार आहे का? नाही. त्यामुळे लिमिटमध्ये ठेवा. काही झालं तरी, काही आवडलं म्हणून खात बसायचं नाही. आईस्क्रीम असेल, आईस्क्रीम आवडलं बाबा, गरम होते, गारगार बरं वाटते म्हणून भरपूर खाल्लं नाही. लिमिटमध्ये खावा. जेवण पण लिमिटमध्ये ठेवा. म्हणजे आपल्याला आपली तब्येत चांगली ठेवता येते. आणि रोजचा व्यायाम हे पाहिजे. रोज काही सकाळी 7 वाजता जरा कोवळे उन्हात न फिरून या, व्यायाम करा, हिंडून या, वॉकिंग करा, काही जे काही तुम्ही करतात हे जरा आपण आपली बॉडी डिसिप्लिन्ड वेमध्ये ठेवली का नाही, आपण आजारी पडत नाही. उठ की सूट डॉक्टरकडे जायची वेळ येत नाही. आणि मनानं शांत राहायला पाहिजे. ह्याच्यासाठी आपण काही मेडिटेशन करा, तुम्हाला काय आवडते तर करा, सेल्फ टॉक करा, देवपूजा करा, आपल्या आवडीप्रमाणे जे आपल्याला ते छान वाटते. मला माझ्या मनाला बरं वाटते, मला समाधान वाटते. आणि मन आपलं समाधानी असायला पाहिजे. अहो, आपण आयुष्यभर सगळं केले की सगळे आपले काय म्हणू, कर्तव्य, ड्युटीज हे सगळं पूर्ण झालेलं आहे. आता निवांत शांतपणानं राहायचं.
जास्त हे करायचं नाही. ओके, देवाला जावं वाटते, देवाला जावा. मित्राकडे जावं वाटते, जावा. कोणाला फोन करूया वाटते, फोन करा. कोणाचा फोन आला नाही म्हणून त्यानं काही फोन केला नाही, अमुक नाही, तमुक नाही. नाही, बिलकुल शांतपणे वेळ मिळाला नसेल, केला नसेल म्हणायचं. आणि कोणालाही माफ करायला आपण जरासं तयार राहायचं. देवाला ग्रेटफुल राहायचं. देवानं आपल्याला एवढं सगळं दिले, हे सगळं आपण फॉलो केलं का नाही, बघा आपण कायम सुखी राहतो, आनंदी राहतो आणि आपल्याला कधी डॉक्टरकडे जायची वेळ येत नाही. आपल्याला काय म्हणायचं आहे? हॅव ए गुड डे.